नमस्कार मंडळी. तर बघा, आज करायचं होतं गोडी डाळ संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि त्यामध्ये टाकणार होती मी शेवग्याची शेंग. तर शेवग्याची शेंग मी बाहेर शिजवून घेतली आणि डाळ कुकरमध्ये, कारण की शेंग कुकरमध्ये टाकले तर एकदम त्याचा चेंदामेंदा होऊन जातो. आणि डाळी गोडी डाळ म्हणजे वाटणाची असते, ज्यामध्ये फक्त ओलं नारळ, लसूण, कोथिंबीर आणि थोडीसं जिरं टाकून ते वाटून घेतलं. आणि मग डाळीमध्ये हळद टाकली आणि ती शेंग टाकली आणि वाटण टाकून फक्त राई, जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. ॲक्च्युली तुपाची फोडणी पण छान लागते, पण माझ्या मिस्टरांना आवडत नाही, त्यामुळे मी तेलाची फोडणी दिली. छान लागते, गोडी डाळ बोलतो आम्ही त्याला. करून बघा, तुम्हाला पण आवडेल. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आता इथे आपली डाळ छान रेडी झाली. तर त्याला एक उकळी आणायची, कारण की शेंग वगैरे सगळं शिजलेलं आहे. मीठ टाकायचं चवीपुरते आणि थोडंसं चिंच आणि गूळ टाकलं तरी छान लागते. तर करून बघा.